मंगेश 9 नंबरचा आला. रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, काय सांगाल त्याबद्दल? आत्ताच परवा 26 तारखेला छत्रपती शाहू महाराजांची जयंती झालेली आहे आणि आम्ही दरवर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असे वर्षातून 2 रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करत असतो. कारण की आजची परिस्थिती जर आपण जगात बघितली तर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आजपर्यंत मानवाला अनेक शोध लावता आलेले, परंतु कृत्रिम रक्ताचा शोध आजपर्यंत लागलेला नाही आहे आणि जर जीव वाचवायचे असतील तर त्यांना रक्ताची फार आवश्यकता आहे आणि त्यामुळे आम्ही एक मानवतावादी उपक्रम म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून शाहू महाराजांची जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो व या वर्षभरामध्ये समजा या 2 शिबिरांमध्ये साधारण 100-150च्या आसपास रक्तदाते रक्तदान करतात आणि हा मानवतावादी उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंग बुद्धिस्ट असोसिएशनची तरुण फळी ही आवर्जून या उपक्रमामध्ये सहभागी होत असते. किती जणांचा ग्रुप याच्यात सहभागी असतो? आम्ही साधारण एक वैशालनगर आणि शहर कॉलनी येथील 50 ते 60 तरुणांचा हा ग्रुप आहे. गेल्या 17 वर्षांपासून यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम या ठिकाणी राबवतो. स्वच्छता अभियान असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, वृक्षारोपण असेल, पर्यावरणावरती काही मार्गदर्शन असेल, महापुरुषांच्या कार्याबद्दल लहान लहान मुलांना या ठिकाणी मार्गदर्शन केले जाते. स्कूल ऑफ बुद्धिझमच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे एक मानवतावादी आणि एक मैत्रीची भावना घेऊन जगणारा युवक या देशामध्ये तयार झाला पाहिजे ह्या हेतूने यंग बुद्धिस्ट असोसिएशनने मी काम करत असतो. भाऊ, एक वेगळा प्रश्न असा होता तर SC आरक्षणाच्या SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आता वातावरण तापलेलं आहे आणि आपल्या समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन पण केलं. कसं बघता तुम्ही त्याच्याकडं? ॲक्च्युली SC आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरणाची आवश्यकता असते तर संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच वेळेस उपवर्गीकरण करूनच आरक्षण या समाजाला दिलं असतं.
परंतु हे घटनाबाह्य गोष्ट आहे आणि ही संविधानामध्ये याला कुठलाही थारा नाही आहे. परंतु सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतूने या देशामध्ये आधीपासूनच सर्वांना माहिती आहे, या देशामध्ये आधीपासूनच जातीव्यवस्था वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे आपसामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी त्या सर्व गोष्टी होऊ घातलेल्या आहेत आणि याचा कुठल्याही समाजाला कुठलाही काही फायदा होणार नाही. त्यामुळे संविधानामध्ये जी काही तरतूद केलेली आहे त्यानुसारच चाललं तर आपल्या देशाचं भवितव्य फार सुंदर असेल, अन्यथा देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. एक सदस्यीय समिती बदर समितीने कुणालाही विश्वासात न घेता काही चर्चा न करता डायरेक्ट हरकती आणि हे मागितलं शासनाने. हे कुणाचं षडयंत्र आहे? आता हे षडयंत्र कोणाचं आहे? ज्या लोकांना या देशामध्ये जातीव्यवस्था अस्तित्वात ठेवायची आहे, ज्यांना सामाजिक सलोखा टिकू द्यायचा नाही, किंवा ज्या लोकांना असं वाटतं ज्यांना फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मान्य नाही, असे काही मनोविचारसरणीचे लोक या देशामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यांचीच खेळी आहे. ज्यामुळे अनुसूचित जाती असू द्या किंवा आपसामध्ये म्हणजे माणसाने माणूस म्हणून जगावं ही त्यांची इच्छा नाही आहे. त्यांना वर्णव्यवस्था मजबूत करण्याची हेतूने ते काम करत असतात. या निमित्ताने काय आव्हान करणार तुम्ही? या निमित्ताने मी एकच आवाहन करेल की छत्रपती शिवाजी महाराज, फुलेशाह आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांनी आपला देश घडवलेला आहे. आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचं आचरण करावं आणि आपल्या देशाला सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी सर्वांनी हातभार लावा आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी या देशातील सर्व तरुणांनी पुढे यावं असं मी या ठिकाणी आज आवाहन. रक्तदात्यांना काय आव्हान करणार? रक्तदात्यांना हेच आवाहन करेल की रक्तदानाबद्दल जनजागृती करावी. अनेक ठिकाणी गैरसमज आहेत. रक्तदानाबद्दल लोकांना भीती वाटते, काही मुलांना भीती वाटते. त्यांना एकच सांगू इच्छितो की रक्तदान करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि रक्तदान केल्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये पण चांगलेच बदल होतात. त्याचा फायदाच आहे आणि गोरगरीब आजारी व्यक्तींसाठी रक्तदान करणं फार आवश्यक आहे, कारण की त्यांना याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चालेल. आपलं नाव? माझं नाव सोनू नरवडे, मी यंग बुद्धिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. पाखरे, यशोधरा कॉलनी, वैशाली नगर येथील रहिवासी आहे. ह्या ठिकाणी यंग बुद्धिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे भरपूर सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. तसेच दरवर्षीप्रमाणे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नेहमी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असते आणि प्रत्येकानं याला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. आता यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या आतापर्यंत काही सामाजिक इथं प्रत्येक वर्षी 14 एप्रिल जयंती, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, छोट्या मुलांची शिबिर असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. काय आव्हान करणार? आणि सर्वांनी जनतेला आवाहन करते की प्रत्येकांच्या विहारामध्ये किंवा जिथं बी सामाजिक धार्मिक कार्यक्रम होत असेल त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि कार्यक्रम आयोजित केले पाहिजे ठिकठिकाणी. आणि सर्वांनी मला असं वाटतं की सगळ्यांनी येऊन ह्या ठिकाणी रक्तदान करावं. एक प्रश्न असा होता शहरामध्ये 8 दिवस बंद आहे, फक्त म्हणजे या निमित्ताने बुद्धिस्ट लोक त्यांना काय आवडतं? ज्यांना वेळ मिळत असेल आणि प्रत्येकाने थोडासा वेळ बुद्ध विहारासाठी किंवा आपल्या समाजासाठी काढला पाहिजे. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार सगळ्या मुलांसमोर सगळ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे आणि प्रत्येक विहार प्रत्येक दिवशी सुरू असलेले असावे असे मला वाटतं.